जे खराब गोष्टीत थोडक्यात मर ही सगळ्या थोडक्यात शेतकऱ्यासाठी हा. निगेटिव्ह गोष्टीत ह्याच्यात कमी दा आणि पॉझिटिव्ह गोष्टीत आपण जास्त आहे. आणि खर्च पण कमी झालाय पहिल्या प्लॉट पेक्षा ह्यात बराच फरक आहे त्या प्लॉट मध्ये या प्लॉट. म्हणजे दाणेदार आता- वॉटर सोलेबलचा का हा. वेगळा दाणेदार वॉटर सोलेबल दोन्हीचा बी खर्च कमी, कमी झाला. कीटकनाशक बुरशीनाशकाचा काय स्प्रे वगैरे नाही परत घेतलंच नाही. परत नाही घेतलं. मग ही वापराबायोनिक वापरताना तुम्हाला महाग वाटतं का? वापरताना महाग वाटतं पण परत महाग वाटत नाही एकदा सोडल्यावर परत. म्हणजे मी काय गोष्टी काय विचारतोय, तुमची जी परिस्थिती आहे तीच आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती का गोगरे सर? बरोबर आहे. कारण आपण परत त्याचं ते बरंच फरक राहतो मग खतांमध्ये. हा आणि आता तुम्ही म्हणता त्याच्यावर उत्तर देतो मी घोगरे सर. विषय असा आहे की ज्या वेळेस पीक प्रॉब्लेम मध्ये येतं बघा बरं का, आता तुम्ही पण आता खरं सांगणार आहे, पीक प्रॉब्लेम मध्ये येतं त्यावेळेस त्याला मग आठवड्यातनं किती वॉटर सोलेबल चाललंय आणि महिन्या दीड महिन्यातनं त्याला आपण रिंग डोस असू द्या किंवा बेसरा असू द्या दाणेदार मधला किती आणून टाकतोय, किती वेळा टाकतोय, महिन्यात 2 वेळा टाकतोय का 2 महिन्यात 2 वेळा टाकतोय, ही ज्याची त्याला आठवण आहे की हा. प्रत्येकाने काय काय केलंय. पण हे करून बी खर्च वाढून बी ज्यावेळेस पीक वय खाते त्यावेळेस लय वाईट वाटतंय बरं का. हा वय खाल्ल्यानंतर मग खर्च बी कारण वाढला. खर्च वाढलेला आहे खर्च आणि वाढला. पिकाने वय खाल्ली हा म्हणजे पैसे बी गेलेत आणि पीक बी आपल्याला पाहिजे असं वयानुसार त्याची वाढ वाटाना. वाढ वाढ. मग मला काय म्हणायचंय त्यावेळेस तरी ह्या पाहणारे जे काय आपले केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, तुम्हाला जे वेळेस वाटतंय ना माझी केळी वय खाती प्रॉब्लेम मध्ये येते, मला जरा असं वाटतंय की पूर्वीसारखी माझी शेती पिका नाही, त्यावेळेस तरी तुम्ही वापराबायोनिक चालू करा गोगरे सर. नाही, बरोबर आहे. कारण मी काय म्हणतो लय कोणाला काय म्हणण्यापासून तुम्हाला क्षेत्र 40 एकर नाही, मी म्हणतो 5000 एकर क्षेत्र असू द्या, तुम्ही खूप मोठे आहेत, पण तुम्ही कमीत कमी 5000 एकर क्षेत्र असेल किंवा 5 एकर क्षेत्र असेल किंवा 50 एकर असेल, तुम्ही एकरापासून 2 एकरापासून सुरुवात करा. कारण तुम्ही सुरुवात केली ना तर तुम्हाला एक जाणीव काय होणार आहे की मार्केटमध्ये सत्यता दावणार, सत्यता असणार, सत्याला स्पर्श करून देणार कुणीतरी आहे, ते आहे वापराबायोनिक. हो बरोबर. आणि हे तुम्हाला वापरलं तरच कळणार आहे. कारण बारीक विचार केल्यानंतर जमीन हा मेन फिल्टर आहे. हा मेन फिल्टर जर आपण खराब करून दाणेदार खतं टाकून सगळी जमीन हारडे येऊन मुळी थांबून अनेक समस्यांना बळी जाणे अगोदर जर आपण वापराबायोनिककडे वळालो तर आपल्याला समस्या मुक्त पीक आपण 100% आणू शकतो. बरोबर आहे नाही? बरोबर आहे. आता हा सगळा बसला होता प्लॉट. म्हणजे ही जागा थोडीशी हा जाते का? आणि ही पण परत आता सगळा ही लेवलला आला. खाली वाढला होता, वर बी वाढला होता. म्हणजे आहे तसं थोडंसं अंतर. आता हा. हे बघितलं तर खांद्याला आणि हे बघितलं डोक्याच्या वर आहे इतकं. ही एका तुटाळीचं असेल असू दे पण म्हणजे माग, पण त्यांनी चांगली ग्रीप घेतली. नाही, आता जर बघितलं तर खालीवर काय दिसत नाही आपल्याला. हा सगळं जर लेवल जाग एवढं सोडलं ना बघा ना खालीवर दिसत नाही. नाही नाही ही आता प्लॉट मध्ये का मी असा हात वर केला ना माझ्या हाताच्या वर पाला आहे वर आहे हाताच्या वर. हाताच्या वर पाला आहे बघायचं असलं तर बघा. हा हाताच्या वर पाला आहे, हाताच्या वर. कारण आणि सगळ्यात महत्वाचा विषय ही जी आहे ही पाले झपक्या पालेत. असे पाले रुंदीला कमी निघाल्या असं काही विषय नाही. पोगा एकदम टाईट आहे. हा आणि असल्या बघितलं आपण तर हा. पोगा केवढा असल्या टेम्परेचरला असं इतकं एकदम टाईट फ्रेश असणं म्हणजे एवढं सोपं नाही, पण एकदम जबरदस्त आहे. नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. सुधीर केशव बोराडे, केडगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ही लागण किती तारखेची आहे? हे लागण 10 डिसेंबर 2024. 10 डिसेंबर 2024. आज तारीख किती आहे? आज तारीख 11 फेब्रुवारी 2025. म्हणजे कालच्या 10 फेब्रुवारी 2025 ला ह्याला 2 महिने झाले. हो. आज 2 महिने आणि 1 दिवस झालेला आहे. हा. तर ह्याच्यावरती वापराबायोनिक रोहर गुरखरचे स्प्रे किंवा ड्रिचिंग किती झालं बरं आतापर्यंत? एक ड्रिचिंग झाली आणि 2 फवारण्या. रोहरचे 2 फवारण्या, गुरखरचे 2. रोहरची एक आणि गुरखरची एक. रोवरची एक आणि ग्रोथरचे 2. रोहरची एक आणि गुरखरचे 2 फवारण्या झालेल्या आहेत आणि रोहरची एक ड्रिचिंग झाली आणि गुरखरची एक ड्रिचिंग हो. झाली. आणि झाडं किती आपली ही? झाड ही 900 झाडाची. तर 900 झाडाला रोहर किती वापरला आणि गुरखर किती वापरला आपण? अर्धा रोहर अर्धा लिटर. आता आपल्या 4-5 प्लॉटवर आणि आपल्या प्लॉटवर म्हणलं तर व्हायरसच्या ह्याच्यात तुम्हाला काय फरक काय वाटतं जाणार? आता आपल्याकडे भरपूर बाग आहेत. प्रत्येकाने 30-40 व्हायरस 4
आणि प्रमाण कमी इतरांपासून. म्हणजे आपलं औषध व्हायरसवर चालत नाही. मी अगदी स्पष्ट बोलत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. पण तुम्ही सांगत आहे की हे वापरल्यामुळं आपलं इतरांपासून व्हायरसचं प्रमाण कमी. तर आता आपल्याला इथनं पुढे वापरा बायोनिकचे डोस घ्यायचे, बरोबर आहे ना? तुमच्या अपेक्षा काय बदल झाले पाहिजे? आता पुढं पण चांगली बुधा वगैरे वाढ झाली पाहिजे, वय नाही खाल्लं पाहिजे, आणि व्हायरस पण पुढे वाढला. बरोबर. तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात जे काय बदल होणार आहे ते. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. सुधीर केशव बोराडे, राहणार केडगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके. आपण ह्या प्लॉटची किती तारखेला पहिली एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती? 11 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी 2025. आणि आजची तारीख किती बरं? आज 13 एप्रिल 2025. आपण तुम्हाला ज्या वेळेस 11/2/2025 म्हणजे 11 फेब्रुवारी 2025 ला आपण जी पूर्वावस्थेत शूटिंग काढली, त्याच्या अगोदर तुम्ही सांगितलं होतं काहीतरी ड्रिचिंग वगैरे माझ्याकडे वापराचं मार्गदर्शन होतं घरी शिल्लक. ड्रिचिंग वगैरे काहीतरी झालं, स्प्रे काय झालं ते पूर्वावस्थेत शूटिंग मध्ये थोडं काहीतरी वापरलं होतं. थोडं वापरलं. ह्याला वापरलं होतं खाली नव्हतं वापरलं, असं काहीतरी झालं. जे काय ती स्टोरी आहे आपल्याकडून जरी चुकली तरी. आणि तिथनं पुढं पण तुम्ही वापरायचं म्हणून निर्णय घेतला. आपण व्हिडिओ वगैरे पूर्वावस्थेचा म्हणूनच तो काढला. आज आपण दुसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ काढतोय. तुम्ही म्हणले आपल्याला लगेच मार्गदर्शन पाहिजे आणि पैसे थोडंसं ऍडजस्ट नव्हतं म्हणून तुमच्याकडून ते पुढे लोटलं होतं. एक 25 दिवस 20-25 दिवस पुढे लोटलं होतं. मी मुद्दाम जाणीव का करतोय गोगरे सर, की ती पूर्वावस्थेची शूटिंग जरी आपण काढलेली आहे आणि आज आपण दुसऱ्या अवस्थेच काढतोय, आणि आज पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था ह्या दोन्हीचा मधली तफावत म्हणलं तर 2 महिने आणि 2 दिवसाची आजपर्यंत म्हणलं तर. 2 महिने 2 दिवस. कारण आज तारीख किती आहे? आज 13 एप्रिल आहे. 13 एप्रिल म्हणजे ती किती तारीख होती? 11 फेब्रुवारी आणि ही 13 एप्रिल. मग 2 महिने आणि 2 दिवस झालेले आहेत, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही मार्गदर्शन घेतलंय 20-25 दिवसाच्या नंतर आणि तिथनं पुढे डोस सुटलाय. डोस आठवड्याने सुटलाय. म्हणजे जवळजवळ ते महिनाच गेलाय म्हणायचं थोडक्यात. महिना शूटिंग काढून महिना गेला. बरोबर आहे नाही? पण तुम्ही ज्या वेळेस सोडलं त्यावेळेस मला 8 दिवसातला 7 दिवसातला सुद्धा फरक फोटो काढून टाकले साहेब. आपल्याच रानातले बघा. ही पहिलं कसं होतं, सोडल्यावर फक्त 8 दिवसात बघायचं. विश्वास बसा ना मला की कसं काय असं व्हायला लागलं. ह्याच्या अगोदर असं रिझल्टच पडत नव्हतं, हाय का नाही? मग मला काय म्हणायचं बघा, तुमचा जो पहिला आता कटिंग चालू आहे तुमचा तो प्लॉट, त्या प्लॉटला तुम्ही आपलं मार्गदर्शन घेतलं नाही आणि निस्वनला घेतलं, बरोबर आहे नाही? म्हणजे फार तुमची सगळीकडून आता नाही बोलायला पाहिजे पण मराठी म्हण ते शब्द असे थोडेसे वाटतात खडवाट, पण बोलणं पण गरजेचं आहे की पार जिरल्यानंतर तुमच्याकडे आलोय. बोल वाटत नाहीत मला शब्द. जिरणं म्हणजे थोडक्यात आपल्या माणसानी भरपूर काही कष्ट करून खर्च करून स्वतःची जिरून घेणं आणि जिरून घेऊन मान्य करून तुम्ही आमच्याकडे येऊन परत रिझल्ट आहे म्हणून पण सांगणं, म्हणजे त्याला खूप मोठं धाडस लागत आणि ती तुमच्यात आहे. कारण तुम्ही एक मला खंत व्यक्त काय केली, साहेब मी तुमच्याकडून पूर्व अवस्थेला मार्गदर्शन घेतलं, रिझल्ट वगैरे आला, पण माझ्या काही कारणास्तव मी कंटिन्यू नाही करू शकलो. पण माझा प्लॉट आता निस्वन चालू झाली, मला वाटतं ही किती दिवस निस्वन होईल, तर मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे. बरोबर आहे ना? आणि तुम्ही ते मुद्दाम नव्हतं केलं. आपला प्रत्येक शेतकरी कुठलंही पीक लावत असताना त्याच्याकडे काय अकाउंटला बॅलन्स शिल्लक नसतो. तो कुठलंही पीक लावत आणि मित्रमंडळी 4 नातेवाईक त्याला तो कानावर घालतो, मी असं पीक करतोय, मला थोडं सहकार्य करावं लागेल बरं का. असं प्रत्येक जण प्रत्येकाचं ज्याचं रिलेशन जी ती वापरत असतो. आणि ती वापरत असताना इकडून तिकडून केलेला ओचका पाचका, जवळ पैसे नसल्यामुळं, टायमिंगला काय डोस नाही देता आल्यामुळं, जे काय स्वतःचं कष्ट केलेला, वेळ गेलेला आणि पिकाने खाल्लेलं वय, ही ज्या वेळेस नजरेला दिसतं त्यावेळेस साहेब किती वाईट वाटतं. वेळ निघून गेलेली असते त्यावेळेस. नाही ते बरोबर आहे, ते सांगायला सांगू वाटत नाही, आहे का नाही? मग मला काय म्हणायचं, तुम्ही शेवट का होईना त्याचा निर्णय घेतला. तर आता कालचा का मला वाटतं सकाळचाच कॉल आहे, तुम्ही 1200 झाडात किती माल तुटलाय म्हणून सांगितलं, त्यात 32 टन गेला. 32 टन म्हणजे जवळपास तुम्हाला 26 किलोच्या पुढं रास पडली. पण साहेब ते व्यापारी आल्यावर समजत होते की म्हणजे हे 18 किलोच्या पुढे रास पडणार नाही. 18 किलोच्या पुढे रास पडणार नाही व्यापारी म्हणजे ज्यावेळेस कटिंग चालू झाली त्यावेळेस आम्हाला कळलं की ते आम्ही म्हणजे आमचे भाऊ वगैरे आले, त्यांनी बघितलं, तर त्यांनी बघितल्यावर 25-26 किलोची रास पडायला लागली परत. मग तिथं कळलं की ही आपल्याला रिझल्ट घेतलाच आहे. मी काय कोणापाशी म्हणलो नाही जास्त, पण ते जाणवलं त्याचे. बरोबर आहे.
नाही आज जरी आपण बघितलं, मला काय म्हणायचं, पहिले आपण बघितलं तर केळी अशी होती, हा ही समोर आहे अशी. हो. काय ह्याला कमी जास्त असेल, काय थोडी जास्त असेल, काय कमी असेल, हे समोर उभा आहे झाड हा तेवढं वगैरे सर. असं तेवढं असेल. जी काय आहे त्या व्हिडिओ मध्ये फोटो मध्ये दिसते. हा कमरेला लागत हा आपण व्हिडिओच काढलाय, ही अगदी आपलं मधलं ही पहिलं झाड, तुम्ही पहिले कोण, आम्ही आली कोण, गोगरे सर बी इथं उभं राहिले होते, परत मी बी राहिलो होतो. ही फोटो व्हिडिओ आहे तो पार्ट वेगळा आहे. पण आपण हे आज का बोलतोय की आज तुम्ही ह्यासाठी जी काय मार्गदर्शन समजा तिथनं पुढे 20-25 दिवसांनी वापरले, आज आपण प्लॉट मध्ये उभा आहे, आज पाठीमागे प्लॉट बोलतोय हा रिझल्ट एकदम भारी आला. आणि आता दुपारचे किती वाजलेत घोगरे सर मोबाईल मध्ये बघून सांगा बरं. 12:30 12:25. 12:25. आता ह्याचा कुठं जरी बघितला थोडासा कॅमेरा असा वरनं हात वरती करून फिरवा, असा प्लॉट जर बघितला ना, असा टवटवीत टेम्परेचरला सुद्धा वाटतोय, हा, असं वाटत टवटवीत. नाही की सुका. सुकलाय. म्हणजे वापरा बायोनिकचं जे सिलिकॉन आणि रोहर आहे आणि गुरथर, ह्याच्यात जी पिकाचं सर्वांगीण विकास करायची जी पॉवर आहे, ही पॉवर असल्या कंडिशनला असल्या टेम्परेचरला पण हिथं दिसते. हो बरोबर बरोबर आहे का नाही? बरोबर. मग हे आपण व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश काय आहे आपल्या बोराडे सर, की बघा तुमच्यासारखे आज सुशिक्षित बेरोजगार आपले जे काही शेतकऱ्याची मुलं आहेत, कोणी पुण्याहून आले, कोणी मुंबईला कामाला होतं, शेती करायची आवड, तिकडचे व्हिडिओ बघून नातेवाईक मित्रमंडळी, हे जे एवढं पैसे झालं, त्याचं तेवढं पैसे झालं, ती नोकऱ्या सोडून हिथं आल्यात. ऐका, हा खूप शेतकऱ्यांची मुलं तिकडे चांगलं काम करताना इकडे आल्यात आणि काय त्यात सक्सेस बी झाले, पण काय असक्सेस का झाले की त्यांना योग्य मार्गदर्शक भेटले नाही. भेटले. म्हणजे त्यांनी बरोबर. त्यांच्या पद्धतीने खूप कष्ट खर्च केला, त्यांनी तिकडचं पुण्याचं मुंबईचं जे लाईफ होतं ते विसरून गेले, परत आपले खेड्यातले झाले ते, त्यांनी हा, बरोबर. परत शेतकरी पद स्वीकारलं आणि हे स्वीकारलं असताना खूप, मी म्हणतो 90% शेतकरी त्यात पण सक्सेस आहेत, हा. पण 10% असे शेतकरी त्यातनं पण गाळलेले आहेत की त्यांनी पण कष्टाला खर्चाला कमी नव्हते, पण त्यांच्या प्लॉटनी ज्या वेळेस वय खाल्लं, प्लॉट खालीवर झाला, Result निसवणीला प्लॉटनी वेळ घेतला, घड बारीक पडले, फाने जास्त पडले नाही, वादा लांबडा पडला नाही, पुढं बॉक्स मागं. पॅकिंगला माल जायचा तो आपला लोकल वाल्याला गेला, मार्केट 30 रुपये असताना 15 रुपये, 14 रुपये, 12 रुपयाचा रेट घ्यावा लागला, लोकांचे 10 लाख झाले तर आपले 3 लाख झाले. असे पण खूप आपल्या शेतकरी मित्रांनी काही भोगलेत. आहेत. मी का? पण स्वतः बघलेत. आहे का? बघा, मी पण बघलेत. म्हणजे आणि ही आता ही सोडल्यापासून खताचं प्रमाण लय कमी आलं साहेब. बघा, ही आपल्याला व्हिडिओ का काढायचे साहेब, तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीत वापरा बायोनिकची पद्धत ऍड केली, तुम्ही सांगत आहे की खत आपल्याला कमी वापरावं लागेल. कमी वापरायला भरपूर प्रमाणात कमी आला. मग आता मला काय म्हणायचं, तुम्ही फक्त वापरा बायोनिक असं ह्यातनं बाजूला काढलं, तुम्ही जे खत वापरता ते डबल जरी खत वापरलं तरी असा प्लॉट नाही येणार, आलाच नसता, शक्यच नव्हतं. का तर ते मी जाणवलं बी, ह्या बी प्लॉट मी जाणवतो. हा. ज्यावेळेस हे सोडलं का हा. त्यावेळेस मी आठवड्याने आलो आणि सहज कॉक फिरवा आलो, त्या कॉक पशीच फोटो काढला आणि तुम्हाला पाठवला. साहेब ही असा बदल झालाय. बघा, म्हणजे मला काय मी म्हणायचं, आठवड्याच्या अंतराने तुम्हाला मी फोटो पाठवलं की बाबा असं, आणि मी दाखवायचं बी बाबा अंतर काय, ह्यात फरक काय वाटतो. हा म्हणजे तुम्ही आपल्या जी काय आता केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत बोराडे सर, हा. त्यांना तुमचा एक सल्ला संदेश काय असेल की बाबा केळीला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन लागण केल्यावर 8-10 दिवसांनी वापरलं पाहिजे, 2 महिन्यांनी वापरलं पाहिजे, 3 महिन्यांनी वापरलं पाहिजे, खूप काय तुटाळी झाल्यानंतर वापरलं पाहिजे, प्लॉट खालीवर झाल्यावर वापरलं पाहिजे, टेम्परेचरला बळी चालल्यावर वापरलं पाहिजे, का निस्वनला वापरलं पाहिजे, का खूप काय स्वतःचं कष्ट आणि खर्च करून नजरेला जाणवते की माझी ही शेती माझ्या कष्टानुसार आणि खर्चानुसार मला का अपेक्षित ह्याची वाढ दिसाना, ही गोष्ट जाणवल्यानंतर वापरलं पाहिजे. ह्या आपल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन आहे या शेड्यूलमध्ये कधीपासून सुरुवात केली पाहिजे की जेणेकरून त्या शेतकऱ्याला एक वाटलं पाहिजे की मित्रमंडळी नातेवाईक म्हणले पाहिजे प्लॉट लय भारी आलाय राव. मग त्यासाठी त्यांनी सुरुवात कधीपासून केली पाहिजे? मी तर असं म्हणेन की पहिली ड्रिचिंगच ही सुरुवात झाली पाहिजे. पहिली ड्रेसिंग रोहर गुरथर आणि रोवर गुरता आपल्या- सिलिकॉन ह्याची झाली पाहिजे. झाली पाहिजे, आणि तुटाळी पण फरक राहतोय हा, आणि आपला तिथं लॉस पण भरपूर असतो, म्हणजे ट्रेस मी जात नाही बाग ट्रेस मध्ये जात नाही. पहिल्यापासून. आणि ड्रेस मध्ये गेलं की आपला प्रत्येक हा, शेतकरी आणि ट्रेस मध्ये सुरुवातीपासून जे सुरुवातीला 3 महिने भरपूर खतं टाकायला लागतात, ती पण कमी येते. कमी लागेल. हा कमी लागतेच लागतेच. तुम्हाला एक जाणीव झाली त्या निस्वनच्या प्लॉट मध्ये, हा आपलं मार्गदर्शन तुम्ही सोडायच्या अगोदर जे काय मार्केट मधलं आणून भरपूर काय वापरत होता, अगदी तुमचा किती महिना किती खर्च होता तो? महिना बरोबर जवळजवळ 50,000 खर्च होता. किती हजार झाडं होती आपली? 3,500. 3,500 40 किंवा 50,000 जी काय हा. होत असेल ती तुम्ही अंदाजपत्र सांगता. हा जी काय होत असेल, मी म्हणतो 50 म्हणतात, मी म्हणतो 35-40 का होईना पण तुमचा होता 40च्या पुढेच, आहे का नाही? 40च्या आत नव्हता. 40च्या आसपास जे काय खर्च, तसं तुम्ही अगदी मला फोन करीत असताना पण
3 महिने स्टेटमेंट घेतली साहेब. हा किती महिने? 3 महिने. 3 महिने. की साहेब तुमच्याकडून पण मला घेऊ वाटते, पण तुमचं रोख आहेत माझ्याकडे काय ऍडजस्ट व्हायना, हा आणि हा बी खर्च माझा चालू आहे, मला काय कळाया ना, मला काय सुधारणा, आणि एवढा खर्च करून मला प्लॉट काय उचला, आणि मी साहेब काय करू. आणि आमच्या दोघांचे एकच शब्द असायचे, साहेब काही करा, फक्त मला कंपनीला कॅश द्यावा लागेल, मी काय ऍडजस्ट करू शकत. म्हणजे मी स्पष्ट सांगतो काय गोष्टी. ना बरोबर तुम्ही काय मला मुदाम बोलत होता किंवा माझी चेष्टा करीत होता किंवा माझी परीक्षा बघत होता, मला अजिबात म्हणायचं नाही. हा. तुम्ही आणि मी दोघंही काही गोष्टीला आपण गुंतलेलो आहेत. हा बरोबर. मी बी कंपनीला काही शब्द आहेत माझे की मला तिथं कॅश केल्याशिवाय मला पर्याय नाही, कारण मी एम्प्लॉई. त्यावेळेस सगळं भांडवल संपून गेलं जवळच. नाही जी काय असेल ती, मला म्हणायचंय असं की तुम्ही 3 महिन्याने व्हायना मला फोन करीत करीत 3ऱ्या महिन्यात 4थ्या महिन्यात निर्णय घेतला. मी सोनीच्या टायमाला, त्याच्या आधी आपली कॉल चालू होती, साहेब प्लॉट उचला ना. पण ज्या वेळेस तुम्ही तिथं बी घेतलं ना, आज इथं बी दिसतंय, हा बरोबर. तर मग मला काय म्हणायचंय, तुम्ही जो अनुभव घेतला तो आपल्या ही पाहणाऱ्या शेतकरी मित्रांनी नाही घ्यावा असं मला वाटतं. का नाही बरोबर. की तुम्हाला तुमच्याकडे केळी, माझी अगदी हात जोडून विनंती, 40,000 असू द्या, 5,000 असू द्या, 20,000 असू द्या, 15,000 असू द्या, तुम्ही कमीत कमी कुठल्याही तुमच्या केळीच्या क्षेत्रासाठी, केळीची जात बी कुठली असू द्या, तुम्ही कमीत कमी 2 ते 5,000 झाडांसाठी फर्स्ट टू एंड करा. हो बरोबर. शेवटपर्यंत चाललं पाहिजे. बरोबर आहे का नाही? का करा की फर्स्ट टू एंड केल्यानंतर तुमच्या नजरेला एक जाणवणार आहे की माझ्या पिकाने वय खाल्लं नाही, माझं पीक टेम्परेचरला बळी गेलं नाही, माझ्या पिकाने जे काय पाले डिस्टन्स पाहिजे तो मला चांगला मिळालेला आहे, माझं पिकाने न वय खाता माझ्या पिकाचा केळीचा बुंदा चांगला झालेला आहे, केळीचं ज्या वेळेस वयामध्ये केळी माझे निस्वन झालेली आहे, 1 महिन्यामध्ये निस्वन झालेली आहे, एकसारखी झालेली आहे, प्लॉट एकसारखा आलेला आहे, आणि सगळा निघालेला प्लॉट माझा पूर्ण बॉक्स पॅकिंगला गेलेला आहे, आणि मला पहिल्यापासून शेवटपर्यंत कसल्याही समस्येला मला तोंड द्यायची बारी आली नाही. दुसरी गोष्ट, करप्या वगैरे ह्याचं प्रमाण कमी राहतंय, पानामाचं प्रमाण कमी राहतंय, व्हायरसचं प्रमाण कमी राहतंय, मरीचं प्रमाण कमी राहतंय, आणि ह्या सगळ्यांच्या प्रमाणा कमी राहून आपण सगळ्यात 1 नंबरला पुढं राहतोय. आणि 1 नंबरला पुढं राहून इतरांचा आपल्याबरोबरचा जे काही प्लॉट कोणाचं पण असेल किंवा तुमचा घरचा समजा 10,000 आहे, 5,000ला वापरलं, 5ला नाही वापरलं, तर 5,000त वापराबावर निघाला किती खर्च झाला, 5,000ला न वापरला तर त्याला तुम्हाला किती उत्पादन निघालं, ह्याला वापरलं तर एक्स्ट्रा खर्च होऊन एक्स्ट्रा उत्पादन किती निघालं, एक्स्ट्रा रेट किती भेटला, ह्या गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही तारतम्य लावून थोडक्यात मेळ लावता आणि हिशोब लावता, त्यावेळेस तुम्हाला कळन की वापराबावरणी खरंच खूप खूप हिताचं आपले आहे. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. कारण गणितच जुळवाय नाही आली आपल्याला, तर मग आपल्यात मराठी म्हण आहे, मी बऱ्याच गोष्टी तरी टाळीतोच. मग विषय असा होतो की आपलीच माणसं आपली गमत बघत आहेत. बरोबर होते. मी म्हणतो गमतच न बघण्यासाठी आपण एक काय करणं गरजेचं आहे, आपण हे व्हिडिओ का काढतो की कष्टकरी शेतकऱ्याला आपल्याला हरून द्यायचं नाही, हे आपल्या कंपनीचं ब्रीद वाक्य आहे. कुणाला हरून द्यायचं नाही? कष्टकरी शेतकरी. कष्टकरी शेतकऱ्याला हरून द्यायचं नाही आणि कष्टकरी शेतकऱ्याचा जयच करायचा आहे. मग त्यासाठी कंपनीचं काय म्हणणं आहे की आमचा जो मार्गदर्शक आहे तुमच्या बांधावरतीच येईल. आम्ही प्रत्येक वेळेस आलो कुठं आलोय? राहत झाल्याचं. राहणार चालू. मग कंपनी म्हणती असा कोण तुम्हाला मार्गदर्शक बी जर भेटत असेल की जो तुम्हाला फोनवरनच बाता मारून रोडच्या कडेला कुठतरी मार्गदर्शन देत असेल, अगदी आमचं असं आहे कंपनीचं, म्हणजे आम्ही तिथं लिहून दिलेलं आहे, आमच्या राहत्या घरापासून आम्ही 100 किलोमीटर पर्यंत आम्हाला मार्गदर्शन बांधावरती जाऊन द्यायला अधिकार आहे. 100 किलोमीटरच्या पुढे आम्ही कुरिअरने टाकतो, पण 100 किलोमीटर पर्यंत आम्हाला जाणं भागच आहे. मग आम्ही जिथं आता आपण मी कुठं राहतो थोडक्यात करमाळा तालुक्यात, मग करमाळा तालुक्यापासून 100 किलोमीटर मग समजा माळशिरस वगैरे जी काही येईल, माडा वगैरे एवढ्या परिसरात मला फिरणंच आहे. मी इथं आता समजा उदाहरणार्थ केडगावमध्ये मार्गदर्शन लागते, मी म्हणायचं जीवरमधनंच घेऊन जा, हे उचित नाही. हा एखाद्या वेळेस ठीक आहे, अडचण आहे मला तुम्हाला एखाद्या वेळेस ठीक आहे, पण बऱ्याच वेळा प्लॉटलाच व्हिजिट दिली पाहिजे, ही कंपनीचं आग्रहाची विनंती सगळ्या मार्गदर्शकांना मला एकट्याला नाही सगळ्यांना. तर येणाऱ्या दिवसामध्ये असा तुम्हाला जर कुणी मार्गदर्शक गावला की प्रत्येक वेळेस गोडच बोलतोय तुमच्या बांधावरती येत नाही, तर त्याची कस्टमर केअरवरती तुम्ही कंप्लेंट करा की साहेब आम्ही मार्गदर्शन तुमच्याकडून घेतोय तुमच्या कंपनीचं, पण तुमचा मार्गदर्शक आमच्या बांधापर्यंत येत नाही, आणि त्याचं नाव सुचवा, त्याची कंपनी दखल घेते. मी नाही घेऊ शकत, कंपनी घेते. कारण हे का सांगणं गरजेचं आहे, कंपनी आम्हाला जी सांगते ती मला बोलणं गरजेचं आहे. बरोबर आहे नाही? तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा सल्ला आणि संदेश काय सांगू शकाल? हे मार्गदर्शन रिझल्ट आल्यावर थांबलं पाहिजे का ह्याला कंटिन्यू केलं पाहिजे? नाही, ह्याला कंटिन्यू केलं पाहिजे रिझल्ट आल्यानंतर.
आहे का नाही? हा कारण आपण दुकानातलं जे काय आणतो ते टाकतो, ते टाकावं लागतं, त्याची गरज आहे. हा त्याला कोणी टाळणार नाही किंवा त्याला कधी आपण असं म्हणू शकत नाही की त्यातलं काहीच न वापरता वापरा बायोनिक वर बघा कसं आहे. हा. आपल्या वापरा बायोनिकचं इतकं इतकं खूप छान, मी तर म्हणतो टेक्नॉलॉजी बनवली की सगळ्यांना जवळ घेऊन सगळ्यांचं कुणाचंही मार्केटमध्ये नावाला काळं न लावता इतक्यापर्यंत बोलतोय मी की सगळ्यांना जवळ घेऊन म्हणजे कुठलीही दाणेदार वॉटर सोलेबल मार्केटमधलं जे काय आपला शेतकरी वापरतो ह्या सगळ्या खतांचं विघटन करून अपटेक करणं, उचलून देणं आणि लागू करणं म्हणजे सगळ्यांनाच न्याय देणं. आज मार्केटमध्ये कसं चाललंय, वापरा बायोनिक वापरलं फक्त वापराच म्हणायचं असं आहे का आपलं पहिल्यापासून? नाही. आपला शब्द आहे तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केल्यानंतर होणारे बदल. हा बरोबर आहे नाही? कारण इतक्यापर्यंत आपण का स्पष्ट बोलतोय की जमिनीत जर टाकलेल्या खतांचं विघटन झालं नाही, अपटेक झालं नाही, उचलून दिलं नाही, पिकात बदल दिसले नाहीत आणि खतांची डिफिशियन्सी भरून निघाली नाही, पीक अन्नद्रव्याने तृप्त झालं नाही, तर नजरेलाच दिसतंय की आपण करतोय ते थोडक्यात पालत्या घागरीवर पाणी चालल्यासारखं झालंय. आणि त्याला जर न्याय पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? आपण 1 महिन्याच्या अंतराने तरी वापरा बायोनिकला एका महिन्याच्या आत स्वीकारलं पाहिजे. मी म्हणतो एखाद्या वेळेस तुमच्याकडून 1 महिन्याच्या जागेवर 15 दिवस, महिना पुढे बी जाऊ द्या, पण हा. कमीत कमी वापरा बायोनिकचे केळी लागण केल्यापासून कमीत कमी 7 डोस वापरले पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 10-11 बी वापरू शकता, तो पार्टी वेगळा आहे. तुमच्या जमिनी खराब वगैरे असतील, सेंद्रिय कर्ब कमी जास्त असेल तर तिथं तुम्हाला 1-2-3 डोस एक्स्ट्रा बी घ्यावा लागतील. पण ती आमची प्रत्येक मार्गदर्शकाची प्लॉट व्हिजिट असते, त्यानुसार ते डोस ठरतात आणि त्यानुसार ते सगळं मार्गदर्शन असतं. आतापर्यंत ह्याला जमिनीतले डोस किती गेलेत आतापर्यंत? लागणीपासून म्हणतोय आता मी डायरेक्ट. भेसळ का? बेसळ तर दिला आपला दाणेदार ह्याचा, म्हणजे केळी बांधूनच झाली. हा. पण आपलं पहिली एक ड्रिचिंग झाली, हा ड्रिचिंग आपली पूर्वावस्था शूटिंग करताना तुम्ही हा. ड्रिचिंग झाली, स्प्रे बी एक झाला. हा त्यानंतर आपलं जमिनीतलं किती वेळा गेलं? जमिनीतलं रोहर 2 गेलेत. म्हणजे रोहवर सिलिकॉन 1 हा आणि गुरुथर 1, हा असे बरोबर फक्त 2 गेलेत. 2 म्हणजे तो एकच डोस. हा आणि त्याच्या अगोदरची ड्रिचिंग म्हणजे ती तो एक वेगळी. डोस. हा म्हणजे टोटल आतापर्यंत 2च डोस गेले. 2 डोस गेले. आणि स्प्रे किती झाले? स्प्रे एकच झालाय. रोहरचं 1 आणि गुरुथर. हा एकच झालाय. आणि तेवढ्यावरती असं सुंदर दिसते. हा. परत वायरची फवारणी नाही, काय नाही काय. आणि बरं वायरसची झाडं किती निघाली? 1-2 सापडतात. 2. किती हजार झाड आहेत आपली? ही आपली 1200 झाडे 12 झाडात 2 वायरसची. हा सगळी म्हणजे सगळी टोटल 1700 झाड आहेत. खालच्या खालच्या प्लॉट मध्ये एक पण नाही. खालच्यात तर एक पण नाही, कारण हा. तो लहान होता त्याला आपण तिथनं सुरुवात हा केली. आणि ह्याच्यामध्ये मर किती झाली? ह्यात मध्ये मर तुटाळी. तुटाळी एक 10 झाली असते. 10 तुटाळी. हा. 12 झाडात 10 तुटाळी आणि 2 व्हायरस, म्हणजे हा मी म्हणतो लमसम 15-20 पकडा. हा जरी 10-12 झाले तरी 15-20 पकडा, तरी आपण सगळ्यांच्या तुलनेत सगळ्याच गोष्टीत कमी. हा म्हणजे जे खराब गोष्टीत थोडक्यात मर ही सगळ्या थोडक्यात शेतकऱ्यासाठी हा निगेटिव्ह गोष्टीत ह्याच्यात कमी दा आणि पॉझिटिव्ह गोष्टीत आपण जास्त आहे. आणि खर्च पण कमी झालाय पहिल्या प्लॉट पेक्षा. ह्यात बराच फरक आहे त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट. म्हणजे दाणेदार आता वॉटर सोलेबलचा का हा. वेगळा, दाणेदार वॉटर सोलेबल दोन्हीचा बी खर्च कमी झाला. कीटकनाशक बुरशीनाशकाचा काय स्प्रे वगैरे नाही परत घेतलंच नाही. परत नाही घेतलं. मग ही वापरा बायोनिक वापरताना तुम्हाला महाग वाटतं का? वापरताना महाग वाटतं पण परत महाग वाटत नाही एकदा सोडल्यावर परत. म्हणजे मी काय गोष्टी काय विचारतोय, तुमची जी परिस्थिती आहे तीच आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती का गोगरी सर? बरोबर आहे. कारण आपण परत त्याचा ते बरंच फरक राहतो मग खतांमध्ये. हा. आणि आता तुम्ही म्हणता त्याच्या उत्तर देतो मी घोगरे सर. विषय असा आहे की ज्या वेळेस पीक प्रॉब्लेम मध्ये येतं बघा बरं का, आता तुम्ही पण आता खरं सांगणार आहे, पीक प्रॉब्लेम मध्ये येतं त्यावेळेस त्याला मग आठवड्यातनं किती वॉटर सोलेबल चाललंय आणि 1-1.5 महिन्यातनं त्याला आपण रिंग डोस असू द्या किंवा बेसळ असू द्या दाणेदार मधला किती आणून टाकतोय, किती वेळा टाकतोय, महिन्यात 2 वेळा टाकतोय का 2 महिन्यात 2 वेळा टाकतोय, ही ज्याची त्याला आठवण आहे की हा. प्रत्येकाने काय काय केलंय. पण हे करून बी खर्च वाढून बी ज्यावेळेस पीक वय खातंय त्यावेळेस लय वाईट वाटतंय बरं का. हा वय खाल्ल्यानंतर मग खर्च कारण खर्च वाढलेला आहे खर्च आणि वाढला. पिकाने वय खाल्लंय, हा म्हणजे पैसे बी गेलेत आणि पीक बी आपल्याला पाहिजे असं वयानुसार त्याची वाढ वाटाना. वाढ. मग मला काय म्हणायचंय, त्यावेळेस तरी ह्या पाहणारे जे काय आपले केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, तुम्हाला जे वेळेस वाटतंय ना माझी केळी वय खाती प्रॉब्लेम मध्ये येते, मला जरा असं वाटतंय की पूर्वीसारखी माझी शेती पिका नाही, त्यावेळेस तरी तुम्ही वापरा बायोनिक चालू करा गोगरे सर. नाही, बरोबर आहे. कारण मी काय म्हणतो, लय कोणाला काय म्हणण्यापासून तुम्हाला क्षेत्र 40 एकर नाही, मी म्हणतो 5000 एकर क्षेत्र असू द्या, तुम्ही खूप मोठे आहेत, पण तुम्ही कमीत कमी 5000 एकर क्षेत्र असेल किंवा 5 एकर क्षेत्र असेल किंवा 50 एकर असेल, तुम्ही 2 एकरापासून सुरुवात करा. कारण तुम्ही सुरुवात केली ना तर तुम्हाला एक जाणीव काय होणार आहे
की मार्केटमध्ये सत्यता दावणारं, सत्यता असणारं, सत्याला स्पर्श करून देणारं कुणीतरी आहे, ते आहे वापरा बायोरेनिक. हो बरोबर. आणि ही तुम्हाला वापरलं तरच कळणार आहे, कारण बारीक विचार केल्यानंतर जमीन हा मेन फिल्टर आहे. हा मेन फिल्टर जर आपण खराब करून दाणेदार खतं टाकून सगळी जमीन हारडे येऊन मुळी थांबून अनेक समस्यांना बळी जाणे अगोदर जर आपण वापरा बायोरेनिककडे वळालो तर आपल्याला समस्या मुक्त पीक आपण 100% आणू शकतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तर ही किळी पाहून इतर शेतकरी काय बोलतात तुम्हाला? आता म्हणजे पोगा गुतत नाही, आमचा पोगा गुततोय. हा तुझा पोगा कसं काय गुतत नाही? मग तुमच्या दुकानदाराकडे मी म्हणतो वापरतोय. हा हा मी त्यांना तसं सांगतोय. हा नाही, तुमचं दुकानदाराचा बी सल्ला आहे. त्यांना सांगितलं आपल्याला असं दुकानदार नाही म्हणायचं आम्हाला अजून एक पण त्यांचं वापरून बघितलं त्यांनी, हम्म. मला येऊन सांगितलं त्याचा बी काही फरक नाही. नाही तसं नाही. विषय असा आहे, म्हणजे तुम्हाला आता स्पष्ट करतो, कुठलाही दुकानदार कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधात नाही. ऐका, हा कुठलाही कंपनीवाला पण कुठल्या शेतकऱ्याच्या विरोधात नाही, मी चालणार आपल्याला पण नाही. सांगतोय जे रिअल नाही, मध्ये नाही, असू द्या, घडतंय तुम्ही सांगतोय. बोला नका जे आहे. पोगा आपला त्याच्यामुळे तर व्यवस्थित चालतो. नाही नाही, मला तुम्हाला तेच स्पष्ट करायचे. तुम्ही जे सगळं काय दुकानातनं कुठलेही असू द्या आणि कुठल्याही कंपनीत असू द्या, जे काय वॉटर सोल्युबल दाणेदार किंवा टॉनिक जे काय आणून वापरताना सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, पिकाला ते लागू होणं गरजेचं आहे, विघटन होणं गरजेचं आहे आणि ते वापरा बायोरेनिक करतं. ऐका. बरोबर. तुम्ही जे पण दुकानात आणताना त्याला थोडक्यात रिस्पॉन्स देणं. म्हणजे बघा, आपण एकमेकाकडं ज्यावेळेस नात्यात नाही उद्या मैत्री नात्यात नाही उद्या कसं येऊ द्या, ज्यावेळेस आपण एकमेकाकडे येतो आणि आल्या आल्या समोर आल्या एकमेकाकडे नजर गेल्या सीमित हास्य जे होतं ना, ती काय आहे, एकमेकाचं स्वागत केलेलं आहे. हा नमस्कार करायच्या आधी चेहऱ्याने स्वागत केलेलं आहे. आणि ज्यावेळेस चेहरा बघितल्या तोंड पाल्लेवानी करतो आपण, बरोबर. करतो कधी मध्ये ते प्रसंग असतात जे त्या वेळेस करत असतो, पार्ट वेगळा आहे. म्हणजे मी इतक्यापर्यंत का स्पष्ट सांगतोय आज, चेहरे वाचल्यासारखं असतं ते, की ते चेहरे जसे खुंटते येतात. बरोबर आहे का? म्हणजे मी तुमच्याकडे बघितलं तुम्ही सीमित हास्य केलं म्हणजे तुम्ही खुश आहेत. आहे का? तुम्ही काहीच नाही हास्य केलं म्हणजे तुम्ही नाराज आहेत. ही प्रत्येक चेहरा सांगून देतो. तसं आपण दुकानातलं जे काय आणून टाकतोय ना, ह्याला एक थोडक्यात रिस्पॉन्स देणं म्हणजे त्या चेहऱ्यावरती हास्य आणणं म्हणजे वापरा बायोरेनिक. पिकावर बिन शेतकऱ्यावर बरोबर. कारण आज सुकलेला माणूस असू दे किंवा सुकलेलं पीक असू दे, त्याला जर तरतरी पाहिजे, त्याला जर अन्नद्रव्याने तृप्त पाहिजे आणि ते तृप्त झाल्याशिवाय ती असं फ्रेश दिसणारच नाही. बरोबर आहे. आज असले टेम्परेचरला आज आपण उभा आहे, ही बी आपल्यावर थोडक्यात साक्षात्कार. मला काय म्हणायचंय बघा, तुमचे माझे विचार जुळले म्हणजे आपण 5-10 मिनिटं समाजावर घरावर किंवा पिकांवरती कशा बी चर्चा केली आणि विचार आवडले एकमेकाचे विचार आवडले. कारण तुमच्या मनात येते मी बोलतोय, माझ्या मनात येतोय तुम्ही बोलताय का, म्हणून आपलं चहा पाणी होईल, जेवण होईल, आपण एकामेकाला एखाद्या दिवशी मुक्कामाला राहा म्हणू. ऐका, ही कधी विचार जुळले, पण ही आपल्याच रानात लावलंय, ह्याला आपणच आपली खतं वगैरे दाणेदार वॉटर सोल्युबल सगळं टाकतोय आणि ही वय खातंय म्हणजे ही आपलं ऐकत नाही. आपण एकामेकाचं ऐकू शकतो बरं का, पण हे आपल्याच रानात लावलं, हे आपलं ऐकत नाही, आपण त्याला सगळं देऊन वगैरे. सर, हा विषय खूप गंभीर आहे. हे आपल्याच रानात लावलंय, ह्याला आपल्याला दम बी टाकता येत नाही. तुला नीट यावं लागणार नाही तर उपटून टाकेल. दम टाकता येतो ह्याला? नाही, काय बोलता येत नाही, त्याच्याच मनाने चालायला लागतंय. बरोबर. हा, पण एक आहे की ह्याचा रुसवा काढण्यासाठी वापरा बायोरेनिक इतकी खूप छान टेक्नॉलॉजी की ही किती बी रुसलेला असू द्या, किती वय खाल्लेला असू द्या, किती गच्चा धरलेला असू द्या, किती टेम्परेचर मध्ये बळी गेलेला असू द्या, किती बी त्याला म्हणजे किती अनेक समस्यांना ते सामोरे गेलेलं पीक, त्याला जर अनेक समस्यातनं जर बाहेर काढायचं असेल तर त्याला फक्त ड्रिपनी आणि स्प्रेद्वारे वापरा बायोरेनिक आपल्या आहे या शेड्यूलमध्ये गेलं की पीक 1 महिन्यात आपल्या बरोबर बोलतं होतंय का नाही? बरोबर आहे. होतंय. तर तुम्ही जसं घडलं तसं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.